नमस्कार मित्रांनो, शुभ दीपावली। आज नेटवर्थ कॅल्क्युलेशनमध्ये आपण बघणार आहोत की हायली लिक्विड इन्व्हेस्टमेंट्स कोणत्या व त्यांचं नेटवर्थ कॅल्क्युलेशनमध्ये काय महत्त्व आहे। तर यासाठी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की आपल्या टोटल ॲसेट्समध्ये हायली लिक्विड इन्व्हेस्टमेंट्स कोणत्या आणि इनलिक्विड इन्व्हेस्टमेंट्स कोणत्या। तर हायली लिक्विड इन्व्हेस्टमेंट्स कोणत्या असू शकतात, तर म्युच्युअल फंडमधली गुंतवणूक, फिक्स डिपॉझिट मधली गुंतवणूक, गोल्ड मधली गुंतवणूक, त्यानंतर बॉन्ड्स मध्ये केलेली गुंतवणूक, अशा गुंतवणूक ज्या तुम्ही इमिजिएटली पैशात रूपांतर करू शकता, या सर्व गुंतवणुकीला आपण हायली लिक्विड इन्व्हेस्टमेंट्स म्हणू शकतो। मग इनलिक्विड इन्व्हेस्टमेंट्स कोणत्या, तर इनलिक्विड इन्व्हेस्टमेंट्स त्या ज्या तुम्ही लगेच पैशामध्ये रूपांतर करू शकत नाही। जसं की तुम्ही फ्लॅट घेऊन ठेवलाय, तो तुम्हाला 2 दिवसात विकता येणार नाही। जसं की तुम्ही प्लॉट घेऊन ठेवलाय, तो तुम्हाला इमिजिएट लिक्विडेट करता येत नाही। ज्या गुंतवणुकी तुम्ही इमिजिएटली त्याचं पैशात रूपांतर करू शकता, त्याला आपण हायली लिक्विड इन्व्हेस्टमेंट्स म्हणू शकतो। तुमच्या टोटल नेटवर्थ कॅल्क्युलेशनमध्ये हायली लिक्विड इन्व्हेस्टमेंट्स जर जास्त असतील तर तुम्ही त्याच्यावरती जास्त फास्ट निर्णय घेऊ शकता व त्या जास्तीत जास्त फास्ट तुम्ही लिक्विडेट करू शकता। त्याच्यामुळे तुमची निर्णय घेण्याची क्षमता फास्ट होते जर तुमच्या हायली लिक्विड इन्व्हेस्टमेंट्स जास्त असतील। जर तुमचं इनलिक्विड इन्व्हेस्टमेंट्सचं प्रमाण तुमच्या नेटवर्कमध्ये जास्त असेल तर तुम्हाला लिक्विडेशनला प्रॉब्लेम येतो आणि तुम्हाला जेव्हा गरजेला पैसे हवे आहेत त्यावेळेस ते पैसे आपल्याला मिळतील याची शाश्वती राहत नाही। आता हायली लिक्विड इन्व्हेस्टमेंट्स आणि हायली इनलिक्विड इन्व्हेस्टमेंट्स हे समजून घेणं का गरजेचं आहे। बरेच वेळा इन्व्हेस्टर्स ही चुकी करतात की हायली लिक्विड इन्व्हेस्टमेंट्समधनं ते बाहेर पडतात आणि ते हायली इनलिक्विड इन्व्हेस्टमेंट्समध्ये एंटर करतात। उदाहरणच द्यायचं झालं तर म्युच्युअल फंड्समधून बाहेर पडायचं, म्युच्युअल फंड्स रिडीम करायचे आणि प्लॉट घ्यायचा। जेव्हा तुम्ही हे करता त्यावेळेस तुम्ही हायली लिक्विड इन्व्हेस्टमेंट्समधून हायली इनलिक्विड इन्व्हेस्टमेंट्सकडे जाता आणि त्याचा सर्वात मोठा दुष्परिणाम हा होतो की तुम्हाला जेव्हा इमिजिएटली पैशाची गरज असते त्यावेळेस तुम्हाला ते पैसे मिळू शकत नाही। त्यामुळं नेटवर्क कॅल्क्युलेशनमध्ये हायली लिक्विड इन्व्हेस्टमेंटचं पोर्शन जर तुमचा जास्त असेल तर तो तुमच्यासाठी कधीही फायद्याचाच ठरणार आहे। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।